अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन 2026-27च्या वार्षिक अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेसाठी बोलण्यासाठी व अर्थसंकल्पाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी सर्वाधिक वेळा काम केलं असे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। आणि दिनांक 6 मार्च 2026 रोजी राज्याच्या 2026-27 वर्षाचा जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला। त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय आमदार सुनीताताई पवार तसेच महायुती सरकारचे प्रथमतः मी अभिनंदन करतो, विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो। 2026-27ला सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील सर्वच घटकांना त्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी एकूण खर्च 7,69,467 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केलेली आहे। अर्थसंकल्प सादर करताना समाजातील सर्वच घटकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प सादर केलेला असल्यामुळे या अर्थसंकल्पात उद्योग वाढीला चालना देऊन युवकांसाठी रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांसाठी विविध सवलत योजना, कामगार, विद्यार्थी, लघु उद्योजक, आरोग्य सर्वच बाबींकडे विशेष लक्ष देऊन विविध योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद केली ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे। मी राज्य शासनाचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करणार आहे, कारण श्री छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने मुघल साम्राज्याचा लढा देणारे आणि प्रत्येक जिल्ह्यात विजयश्री मिळवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या खुणा असलेल्या संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा कामाचा नियोजन आराखडा या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेला असून सदरचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या अनुषंगाने शासनाने पावले उचलावी ही सुद्धा विनंती या ठिकाणी करतो। कारण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य आपणास दिलेले आहेत त्या स्वराज्याची जाण प्रत्येक व्यक्तीला राहावी आणि शिवरायांच्या स्मृतीतून प्रत्येकाला प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शिवसृष्टी त्या ठिकाणी उभारण्यात यावी, यासाठी शासनाने विविध तरतूद करावी या निमित्ताने मी करतो आणि शासनाच्या निदर्शनास आणून देतो का हे शासनाने या अधिक गांभीर्याने लक्ष देऊन हे राज्य सुजलम सुफलम करण्यासाठी प्रयत्न करावा असे मी या ठिकाणी व्यक्त करतो। त्याच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेती कर्जमाफी योजना या ठिकाणी केलेली आहेत। 2017मध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना त्या ठिकाणी आणली। त्यानंतर 2019ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना आणली आणि आता 2026ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणली ही केलेली आहे। या योजनेमध्ये 2 लाखापर्यंत त्या ठिकाणी निश्चित कर्जमाफ शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी करणार आहेत। परंतु नाशिक जिल्हा या ठिकाणी कांदा असेल, द्राक्षे असेल खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं आणि द्राक्षाच्या बाबतीत एका शेतकऱ्याकडे 5-5, 6-6 लाख रुपये कर्ज त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला 3 लाख 4 लाख रुपये त्या ठिकाणी कर्ज दिलेलं जातं। शासनाचे 2 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले ते अतिशय त्या ठिकाणी कमी पडतील आणि निश्चितच ज्या शेतकऱ्याचं 5 लाख 6 लाख कर्ज असेल, जर आपण 2 लाख रुपये त्या ठिकाणी कर्जमाफी करणार असेल तर वरचे पैसे भरल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी राहणार नाहीत। त्या दृष्टिकोनातून सुद्धा शासनाने सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो, कारण शासनाने 3 लाखापर्यंतच त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी दिले। डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेतून 3% राज्य सरकार 3% केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतं। मासे जर त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं असेल तर या परतफेड योजनेमध्ये कोणताही शेतकरी त्या ठिकाणी राहणार नाही। त्या दृष्टिकोन शासनाने त्यांनी मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज जर ज्या पीक शेतकऱ्यांचं असेल त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळवून द्यावा आणि ज्या शेतकऱ्यांना 5 लाख 6 लाख कर्ज घेतलेल्या त्यांना मागच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी सहभागी होता आला नाही, त्यासाठी आपण शासनाने करावा आणि एक सर्वात चांगलं रेग्युलर कर्जदार सभासदांना सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान त्या ठिकाणी देणार आहे। त्यासाठी सुद्धा शासनाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आताची सुरुवात केली जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शासनाने एक विविध योजनेच्या 1,356 वरून 2,399 इतकी वाढ त्या ठिकाणी केलेली, परंतु ह्या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शासकीय रुग्णालयात रुग्णांवर हरण्या असेल, अपेंडिक्स असेल, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, अस्थमा यासारख्या 310 आजारावर उपचार करण्यास परवानगी दिलेली आहे। या आजारावर या योजनेत खाजगी रुग्णोपचार घेतल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही, परंतु शासकीय रुग्णालयात डॉक्टर त्या ठिकाणी वेळेवर हजर राहत नाही,
त्या शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळं ह्या ज्या नवीन सर्व आजार दिलेले एक खाजगी रुग्णालयात सुद्धा 310 विविध आजारांवर उपचार घेतल्यास त्यांना देखील योजनेचा लाभ मिळावा अशा चर्चेच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. त्याच पद्धतीने सौर ऊर्जा या अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. 3, 5, 7.5 हॉर्सपावरपर्यंत त्या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीज बिल माफी त्या ठिकाणी केलेली आहेत. परंतु आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यामध्ये 1929 गावांपैकी 776 गावं ही डार्क वॉटर शेडमध्ये त्या ठिकाणी येत असल्यामुळं शेतकऱ्यांना सौर पंप सुद्धा त्या ठिकाणी बसवता येत नाही का किंवा त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन त्या ठिकाणी दिलं जात नाही. त्यासाठी ती जी अट आहेत ती अट त्या ठिकाणी सुरक्षित पाणलोट क्षेत्राच्या दाखल्याची अट घालण्यात शिथिल करावी आणि निश्चितच त्या शेतकऱ्यांना सर्वच जे शेतकरी असतील त्यांना त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन सुद्धा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत रस्त्याच्या संदर्भात एक या ठिकाणी निर्णय घेतला का मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये टप्पा 1 मध्ये 97% कामं त्या ठिकाणी पूर्ण झाले. 30,000 किलोमीटरची कामं पूर्ण झालेली आहेत. मार्च 2026 पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन त्या ठिकाणी केलेले आहेत. टप्पा 2 मध्ये 2450 किलोमीटरची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत आणि टप्पा 3 मध्ये आता 23,000 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही पूल पण घेतलेले त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा आणि जी पर्जन्यवृष्टी त्या ठिकाणी झाली त्या पर्जन्यवृष्टीमध्ये या 6 महिन्यामध्ये जे रस्ते खराब झालेले त्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेसाठी कृषी पंप ग्राहकांना बिलामध्ये 100% सवलत या ठिकाणी दिलेली आहे. त्याचा लाभ शेतकरी बांधव निश्चित झालेला आहे. परंतु आता उन्हाळा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडर असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळतात ते तात्काळ त्या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यावर ऑइल पण त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. त्यासाठी शासनाला माझी विनंती आहे का जे ट्रान्सफॉर्मर जळत असतील तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करून त्याचा कालावधी करून ते उपलब्ध करून द्यावे. त्याच पद्धतीने कांद्याच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कांदा उत्पादन त्या ठिकाणी आहेत. कांद्याचे बाजारभाव अतिशय पडलेले असताना जे केंद्र सरकार त्या ठिकाणी दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी घेतं. कायमस्वरूपी निर्यात चालू बंद त्यामुळे कांद्याला भाव राहिलेले नाहीत आणि त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं त्या ठिकाणी मोडलं. जे महाराष्ट्रामध्ये कांदा त्या ठिकाणी पिकतो त्यातला एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 50% कांदा आमच्या त्या ठिकाणी होत असल्यामुळं अतिशय भाव कमी झालेला आहे. तर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कमी 500 रुपये क्विंटलनी त्या ठिकाणी अनुदान उपलब्ध करून द्यावं. त्याच पद्धतीने सोयाबीन असेल मका असेल याची खरेदी आपण शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते पण कुठे हमी भावाने त्या ठिकाणी खरेदी पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाहीत आणि निश्चितच त्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन मका शिल्लक तातडीने त्या ठिकाणी मोठ्या खरेदी त्या ठिकाणी करावी. त्याच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद योजना त्या ठिकाणी आणली. महसूल मंत्र्यांनी सुद्धा ती योजना आणल्या तिचं स्वागत सर्व शेतकरी बांधवांनी केलं पण त्याच्यासाठी जे 5.5 मीटरची पण अट टाकलेली आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये 3-3.5 मीटरचे त्या ठिकाणी रस्ते असतात. जेवढा भाग असेल त्याच्यासाठी निधीची तरतूद त्या ठिकाणी आज अर्थसंकल्पात केलेली नाहीत. ते रस्ते करण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद त्या ठिकाणी करावी आणि ते रस्ते करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. त्याच पद्धतीने पर्यटन हा अतिशय विषय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये निवडक 50 पर्यटन स्थानांची पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये नांदूर मधमेश्वर हे एक वन्यजीव पक्षी अभयारण्य आहेत. नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर दर्जाचं त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ते 50 मध्ये अध्यक्ष म्हणजे हे गाव घेतलेले नाहीत. रामसर दर्जा जर महाराष्ट्रातील पहिल्यांदा त्या ठिकाणी मिळाला असेल त्याचाही समावेश त्या ठिकाणी करून घेतला तर निश्चित पायाभूत सुविधा करण्यासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा ही सुद्धा विनंती या निमित्ताने करतो. त्याच पद्धती नागरी जल पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापन व प्रकल्प राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरामध्ये सुमारे 5,860 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन पुनर्वापन नियोजन केले त्याबद्दल निश्चित शासनाचे आभार मानतो. पण माझ्या मतदारसंघामध्ये ओझर असेल पिंपळगाव असेल दोन्ही नगर परिषदा त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या ब वर्ग नगर परिषदा असून त्यांना पायाभूत सुविधासाठी अधिकचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणे गरजेचे आहेत. त्या बाबतीत दोन्ही नगर वाढीव नळपाणी पुरवठा योजना राबविणे गरजेचे. या शहरामध्ये सांडपाण्याचे देखील व्यवस्थापन करणे हे तितकेच गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून दोन्ही शहराचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून सदर प्रकल्प अहवाल शासन स्तरावर तातडीने प्राप्त करून घेण्यास त्यात मान्यता द्यावी आणि गेल्या 3 वर्षापासून ओझर नगर परिषदेचा नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासन स्तरावर प्रलंबित आहे. सदरच्या प्रस्तावात तातडीने मान्यता देण्यात यावी अशी देखील या चर्चेच्या निमित्ताने मी या ठिकाणी मागणी करतो. त्याच पद्धतीने
सिंहस्थ कुंभमेळा जे नाशिकला कुंभमेळा त्या ठिकाणी होणार आहेत आणि जे काही 2027 मध्ये हा होणार असताना नाशिक शहरामध्ये जी सांडपाणी त्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये त्या ठिकाणी येतं आणि त्या नदीमध्ये ते सांडपाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पानवेली त्या गोदावरी नदीमध्ये आलेले आहे आणि संपूर्ण या पानवेली आणि ते घाणपाणी निफाड तालुक्यातील त्या रस्त्याने जात 30-35 गावांमध्ये अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी निर्माण होते. त्यासाठी कायमस्वरूपी या पानवेली नष्ट करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या शासनाने त्या ठिकाणी कराव्यात. त्याच पद्धतीने या ठिकाणी आदिवासी कल्याणच्या माध्यमातून सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहेत. ठक्कर बाप्पाच्या माध्यमातून जो काही मागच्या काळामध्ये आपण निधी उपलब्ध करून दिला होता त्याचे पैसे पण त्या ठिकाणी अजून मिळाले नाहीत. त्या दृष्टिकोनातून आदिवासीमधून जे काही निधी ठक्कर बाप्पा योजनेसाठी देता येईल तेवढा निश्चित त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोरक्षक केंद्रास अर्थसहाय्य का ज्या आपल्या गोशाळे ज्या सामाजिक संस्था त्या ठिकाणी आहेत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मागची काळात शासन नागपूर येथील गोरक्षण केंद्रास अर्थसहाय्य करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. राज्यात जे जे चांगले गोरक्षण संस्था त्या ठिकाणी चालवल्या कारण गायी वाचवणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या संस्थांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. त्यामुळे अशा संस्थांना देखील पायाभूत सुविधा व पालनपोषण जर शासनाने काही प्रमाणात अनुदान उपलब्ध करून दिलं तर निश्चितच गोसंवर्धन व गोसंरक्षणाचा अधिक चालना मिळेल. एवढेच नव्हे तर अनेक संस्था देखील या निमित्ताने पुढे येतील असं मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला आहे त्या मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मी व महायुती सरकारचं अभिनंदन करतो व या ठिकाणी थांबतो.